वरुड तालुक्यातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। वरुड तहसील कार्यालयासमोर वरुड तालुक्यात या बातमीचे प्रस्तुत करत आहेत चित्रलेखा अवॉर्ड गॅलरी। चित्रलेखा अवॉर्ड गॅलरी मध्ये सर्व प्रकारच्या आकर्षक ट्रॉफी, मेडल, सर्टिफिकेट उपलब्ध असून सर्व अगदी कमी आणि होलसेल दरात आता आपल्या वरुड शहरातच उपलब्ध आहेत। तर आता वाट कसली बघत आहात? आजच भेट द्या चित्रलेखा अवॉर्ड गॅलरीला। आमचा पत्ता खामगाव बँक समोर अप्रोच रोड वरुड। आमचा मोबाईल नंबर 7841955705। तालुक्यातील शेकडो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे। आपण बघू शकतो शेकडोच्या संख्येने संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या सोबत आहे। कशासाठी या ठिकाणी तुम्ही मोर्चा घेऊन आले आहात? हा संत्रा आताच्या अवस्थेमध्ये 40% कास्तकारांचा संत्रा झाडावरच आहे आणि हा झाडावरचा संत्रा शासनाने विकत घेतला पाहिजे, त्यासाठी मागणी करायला आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहोत। त्यांच्या मार्फत हे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आवाहन करत आहोत की आमचा संत्रा महाराष्ट्र सरकारने विकत घ्यावा। जर तुमची मागणी त्यांनी पूर्ण केली नाही तर त्यानंतरचं पाऊल आपलं काय असणार आहे? पाऊल काय राहणार आहे? आम्ही रस्त्यावर उतरू, कारण आता आमची लढाई कोणी लढणार नाही आहे। आमची लढाई लढायला कोणताही नेता आता पुरलेला नाही आहे, म्हणून आमची लढाई आम्हाला आता स्वतःच लढावी लागेल, मग ती सरणाच्या देठापर्यंत। आपण बघू शकतो वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि वरुडचा संत्रा आणि राजस्थानचा संत्रा हा वरुडचं लेबल लावून विकला जातो। काय म्हणायचं आहे? काय आहे, आमच्या शेतकऱ्यांनी काही काळापूर्वी राजस्थानमध्ये संत्रा लावून दिला आणि तिथे भरपूर प्रमाणात तिथचं वातावरण थोडंसं योग्य असल्यामुळं तिथे संत्रा जास्त पिकला आणि आमच्या संत्र्याचे या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन आमचे भाव पाडले आणि तिथचा संत्रा कमी भावाचा, कमी प्रतीचा संत्रा आपल्या मार्केटमध्ये आणून त्यावर नागपुरी संत्र्याचं लेबल लावून तो विकला जाते। त्यामुळे आमचे हे परिस्थिती झालेली आहे। आमच्या या परिस्थितीत जेव्हा आजच्या परिस्थितीत 1 जानेवारी 2024 वेळ आली, संत्रा झाडावर आजही 40% शेतकऱ्यांच्या झाडावर उभा असल्यामुळे त्याला तोडणार कसा, पुन्हा त्याचं व्यवस्थापन कसं करणार आणि नवीन बहार कसा फोडणार ही चिंता शेतकऱ्यांसमोर आहे। म्हणूनच आज हे सर्व शेतकऱ्यांना हे अत्यंत कठीण हृदयाने हे पाऊल उचलावं लागत आहे। आपण जर बघितलं तर अनेक नागरिक म्हणतात, अनेक लोक म्हणतात की युवा तरुणांनी शेतीकडे वळावं आणि शेतीकडे वळल्यानंतर आज संत्र्यालाच आपल्या भाव मिळत नाही। काय परिस्थिती निर्माण झालेली आहे? खूप दयनीय अशी अवस्था आहे शेतकऱ्यांची सध्या। मी एक इंजिनियर असून मी पुण्यामध्ये जॉब केला, 10-12 हजार रुपयामध्ये तिथं काही होत नाही। माझा शेतीचा पारंपरिक असा बिझनेस आहे। माझ्या आजोबांनी त्यांच्या पण खूप पिढ्यांपासून शेती हा व्यवसाय आहे। आपल्या भागामध्ये संत्रा हा खूप पिकतो, पण ह्या वर्षी एवढी बेकार परिस्थिती आलेली आहे की कर्जभारक जे पिकवायसाठी, संत्रा पिकवण्यासाठी, जे पालन पोषण करण्यासाठी संत्र्याचं जे आम्ही कर्ज घेतलं ते कर्जसुद्धा फेडण्याची आता आमची परिस्थिती नाही आहे। सध्या आमच्या घरी काय परिस्थिती आहे आमचं आम्हाला माहीत। एवढं जीव खोडून आम्ही हे तहसीलदार साहेबांना आज आमचे संत्र विकण्यासाठी आलेलो आहे। आमचा यामधून एकच उद्देश राहील की आमचा संत्रा जे राज्यकर्ते आहेत, जे राज्य चालवणारे आहेत, जे केंद्र सरकार जे आहेत, त्यांनी आमचा संत्रा हा विकत घ्यावा। जसं कापूस वगैरे बाकी सगळे पीक विकत घेते तसं आमचा हा संत्रा विकत घ्यावा व यापुढे आताच नव्हे तर यापुढे आम्हाला दुसरी बाजारपेठ निर्माण करून द्यावी। आपण बघू शकतो खरं तर हे वरुड तालुक्यातील शेकडोच्या संख्येने आलेले संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि यांनी आता आक्रमक पाऊल उचललेलं आहे। आज तहसीलदारांना हे संत्रा विकण्यासाठी आलेले आहे। जर तहसीलदारांनी संत्रा विकत घेतला नाही तर कोणतं पाऊल हे उचलणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि 1 मे रोजी देखील रास्ता रोको करण्याचा इशारा या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेला आहे। कॅमेरामॅन ओम सुरपाट। हे जिल्हा अधिकारी कार्यालय झालं म्हटलं एक